येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील संगवारी उपसा सिंचन योजनेचा प्रश्न उपस्थित केला। याकरिता लागणारा निधी अर्थ विभागात थांबला असल्याचे त्यांनी सदनाच्या लक्षात आणून दिले। उल्लेखनीय आहे की भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सिंचनाच्या अभावामुळे हवालदिल होत असल्याचे आमदार भोंडेकर यांच्या ध्यानी आले। याकरिता 2020 या वर्षी त्यांनी गोसी प्रकल्पाच्या बॅकवॉटर मधूनच संगवारी प्रकल्पाच्या माध्यमाने सिंचन व्यवस्था करण्याकरिता प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता, ज्याला 2022 मध्ये मान्यता सुद्धा मिळाली। हा प्रस्ताव प्रत्येक विभागातून मंजूर होऊन आता आर्थिक मंत्रालयात पोहोचला आहे, ज्यावर निर्णय होण्यास दिरंगाई होत आहे। आज मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करीत आमदार भोंडेकर म्हणाले की भंडाराला पेंच प्रकल्पातून पाणी दिले जाते। हा प्रकल्प 70 ते 80 किलोमीटर असल्याने पूर्णपणे सिंचन होणे शक्य होत नाही। करिता 2020 मध्ये सांगवारी उपसा सिंचनाचा प्रस्ताव टाकला। यामुळे भंडारा व मोहाडी तालुक्यातील 50 ते 60 गावातील 7000 हेक्टर शेतीला लाभ मिळू शकेल। हा प्रस्ताव विविध कमिटीची मंजुरी घेत आर्थिक शाखेत पोहोचला, परंतु येथून पुढे जात नाही। याकरिता आमदार भोंडेकर यांनी विनंती केली की ही फाईल फास्ट ट्रॅक मध्ये टाकण्यात यावी आणि पुढील 2 महिन्यात त्यांचे टेंडर निघतील अशी अपेक्षा व्यक्त करीत वरील दोन्ही तालुक्यातील 7000 हेक्टर शेतीला सिंचन मिळू शकेल असे म्हणाले। औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमाने माझ्या मतदारसंघातील एक सांगवारी उपसा सिंचनचा प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय। पेचमधून भंडाराला पाणी येतं अध्यक्ष महोदय, ते 70 ते 80 किलोमीटर आहे। त्याकरिता आम्ही 2020ला एक प्रस्ताव दिला होता की गोसेखर्च्या बॅकवॉटरच्या माध्यमानं भंडारा जिल्ह्यातील जे काही 7000 सिंचनाखाली जे शेती येते त्यांना इथूनच पाणी देण्यात यावं, आणि ते सर 2022ला मंजूरसुद्धा झालं, तत्वता मान्यता मिळाली। त्याच्यानंतर ती फाईल अनेक कमिटीच्या माध्यमानं पास करत राज्यपालांची मंजुरी घेतली अध्यक्ष महोदय। शेवटी आता फायनान्समध्ये ती 2दा-3दा अडकते अध्यक्ष महोदय। माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की ती फास्ट ट्रॅकमध्ये ती फाईल करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मिळेल। कारण भंडारा जिल्ह्यामधील भंडारा तालुका आणि मोहाडी तालुका ह्या 2 तालुक्यात जवळपास 50 ते 60 गावाचा हा प्रश्न आहे आणि जवळपास 7000 हेक्टर शेतीचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय। म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प माझ्या भंडारा जिल्ह्याचा आहे। म्हणून आपल्या मार्फत मी पुन्हा विनंती करतो की हा प्रकल्प विशेषतः मुख्यमंत्री साहेबांनी ह्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून, त्यांच्याकडे फायनान्स मंत्री पण आहेत, हे ताबडतोब जर निर्णय घेतला फायनान्स सेक्रेटरीला सांगून तो HPC कडून आमचा 2 महिन्यामध्ये प्रकल्प टेंडर निघेल असे आपणास विनंती करतो अध्यक्ष। मोनिका राजळे।